सो हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवंतकर सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, ग्रुप सी साठी आपण मेन्स बॅच रन करत आहोत. त्याचबरोबर आपण इतर सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा या बॅचचा जास्तीत जास्त फायदा होईल याचा सुद्धा आपण विचार करत आहोत. तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या. त्याच्यात थोडक्यात मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं होतं बघा. एक मिनिटामध्ये हे रिवाइज करून देतो. थोडंसं बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं होतं बघा की कशाला म्हणायचं अल्फाबेट आणि तो कसा वापरायचा, ग्रॅमॅटिकली एरर कुठं होऊ शकतो याबद्दलचा अभ्यास केला. त्यानंतर आपण पाहिलं होतं वर्ड नावाची संकल्पना. त्यानंतर पाहिलं होतं आपण फ्रेज कशी ओळखायची. त्यानंतर पाहिलं होतं आपण सेंटेन्स नावाचा एक प्रकार पाहिला होता, सेंटेन्स म्हणजे काय. आणि त्याचसोबत आपण पाचवी संकल्पना पाहिली होती आपण क्लॉज मध्ये काय. बरोबर आहे. अशा 5 महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट अशा कन्सेप्ट आपण कालच्या सेशन मध्ये सुरू केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं या 5 संकल्पना आपल्याला शिकणं गरजेचे आहेत. का? कारण लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये अशा प्रश्नामध्ये किंवा अशा मुद्द्याला बेसिक वरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेली. आता ही संकल्पना क्लिअर झाली, ही क्लिअर झाली, ही क्लिअर झाली. आता आपण सेंटेन्सच्या बाबतीत अभ्यास करणार होतो. म्हणून आजची हेडलाईनच होती बघा, एलिमेंट्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे एखाद्या सेंटेन्सचे कोणते कोणते भाग असतात, एखाद्या सेंटेन्स मध्ये काय असलं पाहिजे. बघा, सेंटेन्स मध्ये एक हेड शब्द असतो, जो प्रधान शब्द असतो, जो मुख्य शब्द असतो, तो कोणता असतो आणि राहिलेले शब्द कोणते असतात त्या संदर्भात आपण आजच्या सेशन मध्ये सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडे सेशन विथ सेंटेन्स. पहिल्यांदा सेंटेन्स म्हणजे काय तर आपण कालच्या सेशन मध्ये सुद्धा पाहिलं होतं. आज सुद्धा आपण पाहूया नेमकी सेंटेन्स ही संकल्पना आहे तरी नेमकी काय. सेंटेन्स शुद्ध मराठी भाषांतरात त्याला म्हणतात वाक्य. आता त्याला वाक्य सॉरी. आता वाक्य म्हणजे काय तर पूर्ण अर्थाचं बोलणं आहे ना, ज्याच्यातून अर्थ पूर्ण होतोय अशा प्रकारचं बोलणं त्याला आपण वाक्य असं म्हणतो. मराठीमध्ये सुद्धा शिकलात तुम्ही आहे ना, मराठीमध्ये सुद्धा शिकलात की शब्दांची अशी अरेंजमेंट करा की ज्याला काही ना काही असेल अर्थ, त्याला म्हणतो आपण वाक्य. मग हे वाक्य होण्यासाठी कंपल्सरी एक घटक लागतो बघा. म्हणजे तो जर शब्द नसेल तर वाक्य जगात कधीच होऊ शकत नाही. त्यालाच वाक्याचा आत्मा असं म्हटलं जातं. आणि दॅट वर्ड इज नथिंग बट वर्ब. तो शब्द दुसरा काही नसून कोणता असतो, क्रियापद. म्हणून आपल्याला काय महत्वाचं आहे की एखादं सेंटेन्स तयार होतं म्हणजे काय होतं की त्यामध्ये कंपल्सरी एक क्रियापद आलेलं पाहिजे. जर त्या एखाद्या रचनेमध्ये क्रियापदच आलं नसेल तर अर्थपूर्ण होत नाही, म्हणजे वाक्य होत नाही. याचाच अर्थ असा की आपण सेंटेन्सची संकल्पना कालच्या लेक्चर मध्ये अशी पाहिली होती बघा. इट इज म्हणजे सेंटेन्स बघा. इट इज ए meaningful meaningful. It is a meaningful arrangement. It is a meaningful arrangement. It is a meaningful arrangement of. आता अरेंजमेंट करायची पण कशाची, अल्फाबेटची अरेंजमेंट नाही. आता कशाची अरेंजमेंट आहे, वर्डची अरेंजमेंट आहे. मग आपण इथे लिहिणार वर्ड्स आहे ना. इट इज ए मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स हॅव्हिंग काय, हॅव्हिंग ए सब्जेक्ट. एक वाक्यामध्ये सब्जेक्ट असला पाहिजे. ए सब्जेक्ट अँड ए प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे काय आजच्या सेशन मध्ये क्लिअर होईल. प्रेडिकेट म्हणजे नेमके काय आजच्या लेक्चर मध्ये आपलं क्लिअर होईल. शब्दांची अशी अर्थपूर्ण अरेंजमेंट ज्याच्यामध्ये किमान एक कर्ता आणि एक क्रियापद असलं पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो वाक्य. सरळ सरळ मराठीमध्ये मी असं सांगू शकतो तुम्हाला बघा. किमान एक कर्ता. आता कर्ता कसा असतो त्याचाही अभ्यास करणार आपण. किमान एक कर्ता व काळ दर्शवणारे एक क्रियापद. काळ दर्शविणारे एक क्रियापद. किमान एक कर्ता व काळ दर्शवणारे एक क्रियापद. बघा, किमान एक कर्ता व काळ दर्शवणारे एक क्रियापद असणाऱ्या शब्दांच्या, बघा इकडं, असणाऱ्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काल सुद्धा सांगितलं होतं, आज पुढे सांगतो. अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात, वाक्य. अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजे वाक्य ही संकल्पना आपली इथं आजच्या सेशन मध्ये क्लिअर झाली पाहिजे. वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. बेसिक मध्ये आपण वाक्य ही संकल्पना पाहणार आहोत. वाक्य असे म्हणतात म्हणजे ज्यामध्ये किमान एक सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे. मग तो सब्जेक्ट कुठला बी असेल आहे ना, सब्जेक्ट कसा बी असेल.
एक सब्जेक्ट दिलाय आणि एक काळ दर्शवणारे क्रियापद दिलंय, त्याला आपण म्हणतो वाक्य. वाक्य म्हणजे काय, ज्याच्यातून अर्थपूर्ण आपल्याला बोलता येतं, अर्थ प्राप्त होतो, अशा रचनेला आपल्याला काय म्हणायचं, साधारणपणे वाक्य म्हणायचं. आणि मग आजच्या सेंटेन्स मध्ये म्हणजे थोडक्यात आता जर मी इथं काय केलं, अशी काही रचना लिहितो बघा, इथं लिहितो बघा, अनुजा वॉक्स स्लोली, असे वाक्य लिहिलं बघा मी. अनुजा वॉक्स स्लोली काहीतरी लिहिलं मी, शब्दांचा समूह लिहिला मी. आणखी लिहितो बघा, रॉबर्ट फेल, रॉबर्ट फेल, फॉलचं भूतकाळ लिहिलं फेल मी. अजून काय वाक्य लिहितो बघा, दे ऑल नीड गायडन्स, दे ऑल नीड गायडन्स, या सगळ्यांना गायडन्सची गरज आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये 1 2 3 अशा 3 शब्दांचा समूह केला. इथं 1 2 ह्या 2चा शब्द समूह केला मी. दे ऑल नीड गायडन्स 1 2 3 4 शब्दाचा समूह केला, म्हणजे 2 शब्दाचा समूह, 3 शब्दाचा समूह आणि 4 शब्दाचा समूह. या 4ही शब्दांच्या समूहामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला किमान बघा रचनेमध्ये इथं वॉक्स नावाचं काय दिसतं, वर्ब दिसतं. काय दिसतं इथं, वॉक्स नावाचं क्रियापद दिसतंय. दिसतंय का नाही दिसतंय, बरोबर आहे. इथं वॉक्स नावाचं मला क्रियापद दिसतंय, इथं फेल नावाचं एक क्रियापद दिसतंय तुम्हाला, आणि इथं नीड नावाचं एक क्रियापद दिसतंय बघा, नीड. म्हणजे हे क्रियापदे आहेत, कारण ह्याच्यावरून काय झालाय, अर्थ निघतो आपल्याला. वॉक चालणं, फेल पडलं, नीड गरज असणं, म्हणजे हा एक वर्ब आहे. आणि त्या वर्बचा इथं हा अनुजा नावाचा एक सब्जेक्ट आहे, इथं रॉबर्ट नावाचा एक सब्जेक्ट आहे, आणि इथं दे नावाचा एक सब्जेक्ट आहे. तर दे नावाचं काय एक सब्जेक्ट आहे. म्हणजे या रचनेमध्ये किमान तुम्हाला एक सब्जेक्ट दिसतोय आणि एक वर्ब दिसतोय. वर्ब म्हणजेच काय दिसतोय, प्रेडिकेट दिसतोय. ती संकल्पना आता आपण शिकणारच आहोत. मग इथं सुद्धा तुम्हाला एक सब्जेक्ट दिसतोय, एक वर्ब दिसतोय, किमान एक पाहिजे. इथं सुद्धा मला एक सब्जेक्ट दिसतोय, एक वर्ब दिसतोय. म्हणजे बोर्डवर लिहिलेल्या ह्या तिन्ही संकल्पना किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स हे दुसरं तिसरं काही नसून काय आहेत, एक प्रकारचे सेंटेन्स आहेत. हे सगळे काय आहेत, सेंटेन्सेस आहेत. म्हणजे सगळेचे सगळेच वाक्य आहेत. हे सगळे काय आहेत, आपली वाक्य. मग आता संकल्पनावर जर आयोगाने प्रश्न विचारला होता, अरेंजमेंट कम्प्लीट अरेंजमेंट किंवा मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इज दॅट ॲज, मग फ्रेज का क्लॉज का सेंटेन्स, ते तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे, सेंटेन्स. आता क्लॉजच्याही बाबतीत तसंच घडलं, पण क्लॉज हा नॉर्मली मी कालच काय सांगितलं, क्लॉज हा वाक्यात काय असतो, जोडलेला असलेल्या वाक्यात पाहिजे. क्लॉज हा नेहमी जोडलेला वाक्यात असतो. स्वतंत्र वाक्य क्लॉज म्हणता येत नाही, कारण क्लॉजचा अर्थ असतो पोट वाक्य किंवा उपवाक्य. म्हणजे कोणाला तरी ते जोडलेलं आहे, कोणाला तरी ते ऍड केलेलं आहे, त्यालाच आपण क्लॉज म्हणतो. पण आता बघा, मग आता ही सेंटेन्स नावाची संकल्पना ज्यावेळेस आपण पाहतो, तेव्हा सेंटेन्स काय फक्त सब्जेक्ट आणि वर्बच असतं का, किंवा सेंटेन्स म्हणलं की फक्त सब्जेक्ट आणि वर्बच बघा, की मग सेंटेन्स मध्ये दुसरं काहीच येत नाही, असं काही नाही. हे 2 कंपल्सरी भाग आहेत त्या वाक्यामध्ये. जगातल्या कोणत्याही वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो म्हणजे असतोच. काही वेळा सब्जेक्ट क्लिअर नसतो, तो इनडेफिनेट असतो किंवा अनिश्चित असतो, किंवा तो फिक्स नसतो, कोण आहे तो दिसत नाही आपल्याला, पण तो इनडायरेक्टली असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, मी असं वाक्य बोललो बघा, स्टॉप इट, एवढंच वाक्य बोललो मी, स्टॉप इट. किंवा असं लिहिलं मी रन, काय लिहिलं मी डायरेक्ट फक्त रन. किंवा असं म्हणलो मी कम ऑन, आहे ना, कम ऑन. मग इथं तुम्हाला काय दिसतं बघा, इथं तुम्हाला जसं की आता सांगितलं की इथं तुम्हाला स्टॉप हे क्रियापद दिसतं. काय दिसतं इथं तुम्हाला, स्टॉप हे क्रियापद दिसतं. इथं तुम्हाला रन हे क्रियापद दिसतं. इथं तुम्हाला कम हे क्रियापद दिसतं. म्हणजे ऍटलिस्ट जर मी विचार केला तर इथं वर्ब आहे, इथं वर्ब आहे आणि इथं वर्ब आहे. पण इथं या वाक्यामध्ये कुठे तुम्हाला राधा, मीरा, गीता, सीमा, महेश, दिनेश, ही, शी, इट असा कुठलाही कर्ता दिसत नाहीये. म्हणजे एखादी वाक्याची रचना असेही असू शकतोय ज्याच्यामध्ये काय नाहीये, सब्जेक्ट क्लिअर नाहीये, म्हणून तरीही हे सेंटेन्सेस तयार होतात. कारण का, त्याच्यात काळ दर्शवणारे याच्यात एक क्रियापद आहे, त्याच्यात काय क्रियापद आहे, याच्यात काय क्रियापद आहे, तरीही सेंटेन्स असतात. मग बिना कर्त्याचं जे वाक्य येतं, त्याचा हा सब्जेक्ट हिडन असतो. सब्जेक्ट हा काय असतो, हिडन, लपलेला. कधीही नुसत्या क्रियापदाने सुरू झालेलं वाक्य आहे, त्याला कर्ता असतो का, तर बिलकुल असतो. कर्ता हिडन असतो, तो लपलेला असतो. आणि ते लपलेला जर आपण शोधून काढलं तर दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण असतो, यू असतो. हा यू हा त्याचा सब्जेक्ट असतो लपलेला. म्हणजे हे वाक्य स्टॉप इट लिहिलंय, याचा मिनिंग आहे यू स्टॉप इट. इथं वाक्य लिहिलंय रन, याचा अर्थ असतो यू रन. इथे लिहिलंय कम ऑन, याचा अर्थ असतो यू कम ऑन. म्हणजे मी ही ऑर्डर करतोय, की कोणाला करतोय, तो समोर कोणतरी आहे, आणि तो कोण आहे, समोर हा नेहमी इंडिफिनाइट किंवा इनडायरेक्ट असतो, तो यू. समोर हा नेहमी यू समजला जातो. म्हणजे कोणत्याही आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही, पण तो यू असतो. मग याचाच अर्थ स्टॉप इट, रन आणि कम ऑन हे सुद्धा काय झाले, इथं सेंटेन्सेस झाले.
मग आता जो आपल्याला मूळ आजचं बेसिक मध्ये आजचं लेक्चर नंबर 2 मध्ये आपल्याला काय शिकायचे व एखाद्या सेंटेन्स मध्ये कोणते कोणते घटक असतात म्हणजे व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स और क्लॉज. एखाद्या क्लॉज मध्ये किंवा एखाद्या सेंटेन्स मध्ये असे कोणते घटक येऊ शकतात. एक तर येऊ शकतो सब्जेक्ट, कधी कधी दिसतो कधी कधी दिसणार नाही. कंपल्सरी कोणता येऊ शकतो वर्ब. वर्ब शिवाय कधीही सेंटेन्स होणार नाही. असं मला कधी पण दाखवतात वर्बच नाही आलं ते सेंटेन्स आहे, असं कधीही होणार नाही. म्हणजे जर सेंटेन्स व्हायचं असेल तर तुम्हाला वर्ब कंपल्सरी वाक्यात असलंच पाहिजे. कळलं का? आता मी जर म्हणलो सिट डाऊन, त्याचा अर्थ काय झाला यू सिट डाऊन. म्हटलं कम हिअर, इट मीन्स यू कम हिअर. गो टू हेल, इट मीन्स यू गो टू हेल. जेव्हा एखाद्या वाक्यात डायरेक्ट ऑर्डर करून दिली जाईल त्या वाक्याच्या एलिमेंट मध्ये लक्षात ठेवायचा सब्जेक्ट असतो, फक्त तो लपलेला असतो आणि तो कोण असतो यू असतो. राहील का लक्षात तुमच्या हे? ठीक आहे. मग आता आपण आजच्या सेशन मध्ये बघूया की सब्जेक्ट आणि वर्ब व्यतिरिक्त एखाद्या वाक्यामध्ये किती घटक असतात. तर इकडे बघूया आपण. म्हणून आपली हेडलाईन आहे एलिमेंट्स ऑफ ए सेंटेन्स. एलिमेंट्स ऑफ ए सेंटेन्स. एखाद्या सेंटेन्सचे एलिमेंट्स काय आहेत, घटक काय आहेत किंवा फॅक्टर्स ऑफ ए सेंटेन्स. त्याला फॅक्टर्स म्हणा, एलिमेंट्स म्हणा, पार्ट्स म्हणा. पार्ट्स म्हणलं की दोन, कुठलंही वाक्य बघा. आता बघा जेव्हा एलिमेंट्स म्हटलं जाईल तेव्हा एलिमेंट्स मध्ये काय काय लिहायचं सांगतो. बघा जेव्हा एलिमेंट्स लिहिलं जाईल तेव्हा काय आणि पार्ट्स ऑफ किंवा असं म्हणूया आपण त्याला डायरेक्ट हे शिकू आधी एलिमेंट्स. एलिमेंट्स ऑफ सब्जेक्ट सेंटेन्स म्हणजे काय येतं तर लक्षात ठेवायचं सेंटेन्सच्या एलिमेंट मध्ये असणारे जे घटक आहेत आपल्याला ते कोणते कोणते असतात बघा. ते कोणते असतात बघा. हा पहिला एलिमेंट असतो जो कंपल्सरी दिसत नाही, असतो किंवा नसतो. हा दुसरा जो कंपल्सरी असतोच. हा तिसरा असतो किंवा नसतो, म्हणजे असलाच पाहिजे असं काही नाही पण येऊ शकतो. आणि हा चौथा हा सुद्धा काय असेल किंवा नसेल पण तो वाक्याचा घटक आहे. आता हे का शिकणं गरजेचं आहे आपल्याला, म्हणजे कसं बघा सेंटेन्स जर व्हायचं असेल तर पहिला भाग लागतो तुम्हाला त्या वाक्यातला सब्जेक्ट आहे ना. त्या वाक्यातला काय लागतो तुम्हाला सब्जेक्ट. म्हणजे एखादं वाक्य असेल तर साधिकपणे त्याला काय असेल सब्जेक्ट असेल. दुसरी गोष्ट एखादं वाक्य असेल म्हणजे त्या वाक्याचं काय असेल त्याच्या वाक्यामध्ये वर्ब असेल. त्या वर्बला दुसरं काही नसून काय म्हणतात प्रेडिकेट. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हेच खरे वाक्याचे मुख्य भाग झाले. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हेच वाक्याचे काय झाले मूळ भाग झाले, मुख्य भाग झाले. सॉरी. मग या दोन व्यतिरिक्त सेंटेन्स मध्ये काय असतं, त्या दोन व्यतिरिक्त सेंटेन्स मध्ये असतं बघा. थोडस मी मॅप माझा नीट करून घेतो. हा इथं असतो बघा ऑब्जेक्ट. काय असतो तो ऑब्जेक्ट. आणि इथं चौथा भाग असतो बघा कॉम्प्लिमेंट. COMPLEMENT. म्हणजे आता मला काय करावं लागल सेंटेन्सचे एलिमेंट जर विचारलं बरं का बरं असा प्रश्न आपल्याला ऑलरेडी विचारलाय बघा. असा प्रश्न ऑलरेडी आपल्याला विचारलाय बघा. इथं विचारलाय बघा. इथं हा गट 2023 मध्ये म्हणजे ग्रुप बी 2023 मध्ये प्रश्न विचारलाय लेटेस्ट मध्ये आपल्याला. आणि विचारताना काय विचारलं आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स. आता इथं क्लॉज दिले बघा. नॉर्मली हा क्लॉज नाहीये पण आयोगाचा प्रश्न आहे. म्हणजे क्लॉज आणि सेंटेन्स हे सेमच असतात. मी तुम्हाला सांगितलं फक्त क्लॉज हा जोडलेला वाक्यात असतो. वास्तविक पाहता हे वाक्य जोडायला हवं होतं. ते कॉल मी द टेक्सास रेंजर हे वाक्य जोडायला हवं होतं पण जोडलं नाही. मग आता आपल्याला तिथं आपलं नॉलेज युज करायचंय. लक्षात ठेवायचं ना की असं म्हणायचं वाक्याचा आयोगाचा प्रश्न चुकला. दिलाय ना किमान आपल्याला उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं. तिथं प्रश्न असायला पाहिजे होता आयडेंटिफाय द सेंटेन्स एलिमेंट्स. काय पाहिजे होतं वाक्य ते सेंटेन्स एलिमेंट. वाक्याचे घटक सांगा, सेंटेन्सचे एलिमेंट सांगा. पण त्याने काय विचार आपल्याला क्लॉजचे एलिमेंट सांगा. हरकत नाही. याचा अर्थ असला पाहिजे की इथून पुढे एखादं वाक्य असू शकतं, इथून मागे एखादं वाक्य असू शकतं. हरकत नाही. पण जेवढं दिलंय तेवढंच आपल्याला विचार करता येऊ शकतो. आता आपल्याला जे एलिमेंट्स विचारलेत मग तुम्ही काय सांगितलं एलिमेंट्स ऑफ क्लॉज पण विचारू शकतात. नेक्स्ट टाइम ते एलिमेंट्स ऑफ सब्जेक्ट सेंटेन्स पण विचारू शकतात. मग जसं की आता बघा जसं की आपण इथं पाहतोय की एखाद्या सेंटेन्सचे एलिमेंट काढताना मी तो प्रश्न काय करतो जरा जवळ घेतो. आपल्या हा प्रश्न आहे ना जरा जवळ घेतो म्हणजे आपल्याला काम करता येईल चांगलं. हा इथं जवळ घेतला प्रश्न तो आणि हा भाग आहे आपला. मग एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स शोधायचे. थोडक्यात काय आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. मग एलिमेंट्स ऑफ सब्जेक्ट मध्ये काय काय येतं बघा. मी काय सांगितलं आता काय काय येतं आपल्याला एलिमेंट्स ऑफ मध्ये. पहिल्यांदा येतो सब्जेक्ट. शुद्ध मराठीत काय म्हणतो आपण वाक्याचा कर्ता. हा पहिल्यांदा येणार आहे. ते प्रेडिकेट म्हणजे वाक्याचं क्रियापद. हा सुद्धा सेंटेन्सचाच एलिमेंटचाच भाग आहे. एक प्रकारचं एलिमेंट आहे ते क्रियापद. त्यानंतर आहे आपलं कर्म. हा सुद्धा वाक्यात असू शकतो किंवा नसू शकतो कर्म. आणि हा आहे आपल्या वाक्याचं पूरक. पूरक म्हणजे काय आता थोडक्यात आपण ते शिकणारच आहोत. पूरक म्हणजे काय आपल्याला ते शिकणार आहोत आहे ना. मग याला शॉर्टकट मध्ये काय म्हणू शकतो आपण. हा सब्जेक्ट आहे म्हणजे हा यस आहे. हा प्रेडिकेट आहे म्हणजे हा पी आहे. हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे हा ओ आहे. आणि हा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे हा सी आहे. बरोबर आहे.
म्हणजे हा सब्जेक्ट झाला, हा प्रेडिकेट झाला, हा ऑब्जेक्ट झाला आणि हा कॉम्प्लिमेंट झाला. जसं की काल मी सांगितलं की तुम्हाला सब्जेक्ट संकल्पना शिकवताना आपल्याला काय करावं लागेल, एखादा सब्जेक्ट आहे तो मग कसा ओळखायचा. सब्जेक्ट कोणत्या रूपात येऊ शकतो, शब्दाच्या रूपात येऊ शकतो, शब्द समूहाच्या रूपात येऊ शकतो का उपवाक्याच्या रूपात येऊ शकतो. तसंच एखादा ऑब्जेक्ट हे शब्दात येऊ शकतं का शब्द समूहात येऊ शकतं का पूर्ण वाक्यात येऊ शकतं. तसं हा कॉम्प्लिमेंट शब्द नेमकी शब्दात येतो का वाक्यात येतो, पूर्ण वाक्यात येऊ शकतो का एखाद्या कशामध्ये फ्रेज मध्ये येऊ शकतो. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला बेसिक मध्ये शिकायचा आहे, एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स. जसं की याच लेवलचा हा प्रश्न तुम्हाला 2023 मध्ये विचारलेला आहे बघा. हा यस म्हणजे काय रे, यस म्हणजे सब्जेक्ट, बरोबर आहे. हा पी म्हणजे काय रे, पी म्हणजे प्रेडिकेट. हा ओ म्हणजे काय रे, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता इथं ए दिला नाहीये, हा ए म्हणजे वेगळा तिसरा काही नसून हा तुमचा ऍडव्हर्बियल एक पार्ट असतो जो की कॉम्प्लिमेंटचा भाग असतो. ऍडव्हर्बियल पार्ट, ऍडव्हर्बियल किंवा ऍडवर्ब्स की ऍडवर्बचा एखादा शब्द असू शकतो किंवा ऍडव्हर्ब फ्रेज असू शकते. पण हा आहे ना, हा तुमचा कॉम्प्लिमेंटचाच भाग आहे बघा, हा ऍडव्हर्ब. पण डायरेक्ट ऍडव्हर्ब पाहिजे. आता ऍडव्हर्ब मी अजून शिकवलं नाही, पण तुम्हाला किमान जे सांगायचे ते काय कळलं की बाबा याचं जर आपल्याला एलिमेंट शोधायचं असलं, एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट, ओ फॉर ऑब्जेक्ट आणि ए फॉर एखादा ऍडव्हर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल. जेव्हा कारण का एखाद्या एकच टॉपिकला धरून कधी आयोग प्रश्न विचारणार नाही. एखाद्या प्रश्नामध्ये आयोगाच्या सगळ्या टॉपिकचा विचार करून सुद्धा प्रश्न डेव्हलप केला जाऊ शकतो. म्हणजे आपलं ओव्हरऑल सगळं इंग्रजी जर चांगलं झालं असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सहज पाहता येतं. आणि ह्या लेवलच्या तयारी करताना अगदी तुम्हाला शून्यातूनच सुरुवात करावं लागतं. असं म्हणता येत नाही, चला आज मी तुम्हाला टेन्स शिकवतो, उद्या कंडिशन शिकवतो, उद्या चेंज वाईज शिकवतो, मग क्लॉजेस मग आमकन मग तमकन झाला सिलेबस. असं चालणार नाही. तर पहिल्यापासून आपल्याला अगदी शून्य व्हावं लागेल आणि शून्यातून तुमचा प्रवास सुरू करावा लागेल. म्हणून मी असं म्हणेल की जे मुलं 1-2 मार्काने हुकतात ना, त्यांनी तर काळजी करून बघा. नवीन वाल्यांना तर सिरियस करायचे, पण जे मुलं 1 किंवा 2 मार्काने, मी पुन्हा एकदा सांगतो, 50 पैकी तुम्हाला 40 पडले तर लय खुश होऊ नका. का 40 मध्ये मेरिट नाहीये. मग जे तुमचे 1-2 प्रश्न चुकले तर समजा 42 वरती मेरिट आहे खरं तर. ज्याला 42 पडले इंग्लिशमध्ये ते लागलं असं गृहीत धरू आपण. सो यू हॅव टू फाईट फॉर 2 or 3 मार्क्स, नॉट फॉर 50 मार्क्स. 50 मार्कासाठी कुठं लढायचं आपल्याला? जे 2-3 आपले चुकतात तिथं आपल्याला काम करायचंय. म्हणून जर तुम्हाला माहित नसलं तर माहित करून घ्या, माहित असलं तर सराव करून घ्या, सराव झाला असेल तर परफेक्ट करून घ्या. परफेक्ट वरती तुमचं परफेक्शन वरती तुम्हाला उत्तर सोडवता येणार आहे. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया नंतर, पण तुर्तास आपण काय करूया, या मुद्द्याकडे जाऊया की एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स मध्ये किती घटक आहेत. 1 सब्जेक्ट, 2 वर्ब, 3 ऑब्जेक्ट आणि 4 आहे आपला कॉम्प्लिमेंट. वन बाय वन आपण ह्या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी नेमकी सब्जेक्ट कशाला म्हणायचं त्याचा आपण विचार करूया. प्लीज राईट डाऊन द हेडलाईन सब्जेक्ट. आपण बघूया नेमकी एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कोण. एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कोण आणि हा कुठं असतो बघा. सब्जेक्ट म्हणजे कोण आणि हा कुठं असतो हे बारकाईने लक्षात द्यायचं. हे बेसिक नॉलेज आहे तुम्हाला. सिलेबस मध्ये याला स्पष्ट मेन्शन केलेलं नसतं, आपल्याला शिकावं लागतं. हा आहे आपला सब्जेक्ट आहे ना. मराठी भाषांतर सांगतो, त्याला काय म्हणतो आपण, कर्ता. काय म्हणतो आपण त्याला, कर्ता. कर्ता इथं सरळ सरळ करतो तुम्हाला, करणारा. कर्ताचा अर्थ काय असतो, काहीतरी करणारा. हा करणारा पण असू शकतो किंवा तो असणारा पण असू शकतो. करणारा किंवा असणारा, बरोबर आहे. करणारा किंवा असणारा हा कोण असतो तुमचा कधी वाक्याचा, कर्ता. काही क्रिया करत असेल तर करणारा, काही क्रिया करत नाही फक्त अस्तित्व दाखवलंय तर असणारा. करणारा आणि असणारा हा वाक्याचा तुमचा काय असतो, कर्ता असतो. म्हणजे एखादी क्रिया कोण करतय, एखादी क्रिया कोण करतय हे दर्शवणारा शब्द म्हणजे काय असतो वाक्याचा नेहमी, कर्ता. कर्ता कोण असतो, तर जो क्रिया करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आणि हा जो कर्ता आहे लक्षात ठेवायचं, हा नेहमी, नीट लक्षात ठेवायचं, हा नेहमी, हा नेहमी लक्षात ठेवायचा, हा नेहमी क्रियापदापूर्वी असतो. क्रियापदापूर्वी असतो आणि मी क्रियापदापूर्वी असतो. आता हे जरी माहित असलं तर इथं उत्तर चुकतात आपले पूर्व. त्यावेळेस पण ते अभ्यासाचा भाग आहे. तो अभ्यासाचा भाग कसा आहे, प्रोनाउन कधी कधी क्रियापदाच्या नंतर जातं आणि तो असतो कर्ता आपला, असं होऊ शकतं. तर तो लांबचा भाग आहे. सध्या तर काय लक्ष ठेवा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, करणारा किंवा असणारा, आणि हा नेहमी क्रियापदापूर्वी असतो. आता प्रश्न असा आहे माझा, मी एक जनरल प्रश्न इथे लिहितो बघा. इथं प्रश्न बघा, असा प्रश्न येऊ शकतो संकल्पनेमध्ये, ए सब्जेक्ट of a sentence, a subject of a sentence can be dash dash dash.
असा एखादा प्रश्न अपेक्षित आहे बरं का, संकल्पना शिकतो म्हणून सांगतो, की एखाद्या वाक्याचा कर्ता हा टिंबटिंब असू शकतो आणि मग तिथं त्याने ऑप्शन मध्ये आपल्याला समजा दिलं की एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट हा वर्ड मध्ये असू शकतो, आहे ना. एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट हा फ्रेज मध्ये असू शकतो किंवा एखादा वाक्याचा सब्जेक्ट हा क्लॉज मध्ये असू शकतो किंवा चौथा ऑप्शन इथं दिला ऑल ऑफ थ्री. ऑल हे तिघं असू शकतात. हे तिघं असू शकतात. वर्ड मध्ये असतो, फ्रेज मध्ये असतो, क्लॉज मध्ये असतो आणि ऑल मध्ये असतो. तर लक्षात ठेवायचं कोणत्याही वाक्याचा कर्ता, लक्षात ठेवायचं वाक्याचा कर्ता हा एखाद्या शब्दात सुद्धा असू शकतो, वाक्याचा कर्ता एखाद्या शब्द समूहात सुद्धा असू शकतो आणि वाक्याचा कर्ता हा क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतो. क्लॉज म्हणजे काय, की जोडलेलं वाक्य आहे, त्याच्यात एक कर्ता आणि एक क्रियापद आहे. जोडलेलं वाक्य आहे, एक कर्ता आणि एक क्रियापदाचं आहे, त्याला आपण क्लॉज म्हणतो. मग वाक्याचा कर्ता ह्या तिन्ही रूपात जर असेल तर कसं, तर सांगतो कसं. फॉर एक्झाम्पल असं बघा, मी ते एक उदाहरण लिहितो तुमचं. इथं लिहिलं मी एकदम 25-26 वाक्य लिहितो. संजना wrote a poem. आता काही पोरं वाटतं ना, आम्ही एमपीएससीचा अभ्यास करणारे पोरं आम्हाला रोट पोएम रिट मँगो असे वाक्य शिकवतात. मँगोचं तर वाक्य नाही सांगणार, पण साधे साधे वाक्यातून जर सुरुवात केली तर आजचं हे लेक्चर किंवा आजचे हे बेसिकचे काही लेक्चर आणि जिथं तुमची बॅच पेड बॅच संपेल तिथपर्यंतचे लेक्चर हा जमीन आसमानचा फरक झालेला असेल. जमीन आसमानचा फरक झाला असेल आणि तुमचा तो कॉन्फिडन्स लेवल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण कुठून कुठचे आलो, किती पुस्तक वाचले, कुठले क्लास केले, याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. मी माझ्या गोष्टीबद्दल कॉन्फिडंट आहे, मला तुमच्यावरती बिलकुल डाऊट नाहीये. इथं एक वाक्य लिहिलं, संजना रोट अ पोएम. अजून एक वाक्य लिहितो इथं बघा, अजून इथं वाक्य लिहितो. वाक्य बघा, अ मॅन ऑफ मीन्स donated some amount. बघा, अ मॅन ऑफ मीन्स डोनेटेड सम अमाऊंट. आता पहिल्यांदा मूळचा ह्या वाक्याचं क्रियापद कोणतं बघा, त्या वाक्याचं क्रियापद आहे रोट आणि ह्या वाक्याचं क्रियापद आहे डोनेटेड. दोन्ही वाक्याची क्रियापद आहेत बघा. आता जेव्हा क्रियापद शिकवीन ना त्यावेळेस तिथं शिकवीन की क्रियापद कसं ओळखावं लागतं, क्रियापदाचं स्थान कसं असतं, त्या क्रियापदाला कोणत्या रूपात वापरला जातो आणि क्रियापदाचे कसे प्रकार असतात, हा नंतरचा भाग झाला. सध्या आपण बेसिक संकल्पना पाहतोय. असं एक लिहिलं मी आणि आणखी एक उदाहरण लिहितो बघा. मी इथं आणखी एक उदाहरण लिहितोय, जरा बरोबर बघून घ्या. that he is a doctor, that he is a doctor is not sure. असे बघा, that he is a doctor is not sure, की तो डॉक्टर आहे हे शुअर नाहीये. तर या वाक्याचं मुख्य क्रियापद जर तुम्ही पाहिलं, दोन वाक्य बघा, एक इथे एक क्रियापद आहे आणि इथे एक क्रियापद आहे. तर जे पुढचं क्रियापद आहे हे तुमचं क्रियापद मेन असतं. एक दोन क्रियापद आहेत ना इथं, दॅट ही इज अ डॉक्टर, कारण इथं दॅट जोडलेलं आहे. मग हा तुमचा काय झाला, तुमचा हा मेन क्रियापद झाला. आता प्रत्येक वाक्याच्या पाठीमागे बघा इथं काय लिहिलंय मी. प्रत्येक वाक्याच्या पाठीमागे बघा काय लिहिलेलं आहे. इथं बघा, इज अ डॉक्टर असं लिहिलंय मी. अरे कुठे अर्धवट झालं. इथं इज अ डॉक्टर असं लिहिलंय. इथं चेक करा, मी इथं काय लिहिलंय, मी व्हाईट कलरने सांगतो जेणेकरून तुम्हाला. इथं लिहिलं मी अ मॅन ऑफ मीन्स असं लिहिलं बघा. दुसरं वाक्य बघा. तिसऱ्यामध्ये मी काय केलं, फक्त इथं एक शब्द घेतला संजना नावाचा. बघा, सब्जेक्ट म्हणजे करणारा किंवा असणारा हा नेहमी क्रियापदापूर्वी असतो आणि वाक्याचा कर्ता हा वर्ड मध्ये असू शकतो. जसं की इथं सांगितलं मी, वाक्याचा कर्ता वर्ड मध्ये असू शकतो, फ्रेज मध्ये असू शकतो किंवा क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतो. त्या संकल्पना मी तुम्हाला इथं शिकवत आहे. म्हणजे पहिल्यांदा इथं जर चेक केलं, तर पहिल्यांदा इथं चेक केलं की हा जर वर्ब असेल तर हा वाक्याचा काय असला पाहिजे, तुमचा सब्जेक्ट. इथं डोनेटेड हे तुमचं जर वर्ब असेल, डोनेटेड कुठे गेलं, हे डोनेटेड जर वर्ब असेल तर तुमचा हा मॅन ऑफ मीन्स वाक्याचा सब्जेक्ट आहे. तुमचा जर इज इथं वर्ब असेल तर तुमचा दॅट ही इज अ डॉक्टर हा वाक्याचा काय सब्जेक्ट आहे. फक्त काय झालं, इथं जो सब्जेक्ट आलाय तो केवळ एका वर्ड मध्ये आलाय. इथं जो सब्जेक्ट आलाय तो केवळ एखाद्या वर्ड मध्ये आलाय. मॅन ऑफ मीन्स इथं जो सब्जेक्ट आलाय तो तुमच्या फ्रेज मध्ये आलाय, कारण तो शब्दांचा समूह आहे. शब्दांचा समूह आहे बिना क्रियापदाचा. अ मॅन ऑफ मीन्स म्हणजे श्रीमंत माणूस, रिच पर्सन. म्हणजे शब्दांचा समूह केलाय पण त्यात काही नाहीये, क्रियापद नाही फायनाईटचं, म्हणून याला आपण म्हणलो फ्रेज.
इथं मात्र बघा तिसरं हा सुद्धा सब्जेक्टच आहे, परंतु हा तुमचा क्लॉज मध्ये आलाय. कारण का जोडलेल्या वाक्याचा सब्जेक्ट येतो. कारण इज नॉट शुअर, हे शुअर नाही. काय शुअर नाही? तर हे शुअर नाही. कायचं उत्तर नेहमी नाऊन असतं. मग फक्त समूहात नाही म्हणून त्याचं उत्तर झालं नाऊन क्लॉज. मग व्हॉट इज नॉट शुअर? दॅट ही इज अ डॉक्टर. म्हणजे आता लक्षात ठेवायचं मुख्य क्रियापद इज आहे. हिच्या डाव्या साईडला हा वाक्याचा करताय, पण इथून पुढे एवढा सगळा करताय. त्यात 1, 2, 3, 4, 5 शब्द आहे. 5 शब्दांचा समूह आहे, परंतु त्यात एक क्रियापद असल्या कारणानं त्याला मी क्लॉज म्हटलोय. म्हणजे वाक्याचा करता हा वर्ड मध्ये असू शकतो, वाक्याचा करता फ्रेज मध्ये असू शकतो, किंवा वाक्याचा करता क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतो. पटतंय का? पटतंय का सांगा? वाक्याचा करता वर्ड मध्ये असू शकतो, वाक्याचा करता फ्रेज मध्ये असू शकतो, आणि वाक्याचा करता क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतो. समजतंय का बघा? वर्ड, फ्रेज, क्लॉज. मग इथं सांगितलं तुम्ही अ सब्जेक्ट ऑफ ए सेंटेन्स कॅन बी वर्ड, फ्रेज, क्लॉज. बघा हे जमतंय का? आपण पाहतोय बेसिक संकल्पना इंग्लिशच्या बाबतीतल्या, जे नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे त्या संदर्भात. डन? समजलं का? जमतंय का बघा? मग सेंटेन्स नावाची संकल्पना काय कळली. आता हे शब्दाच्या बाबतीत घडलं. शब्द, शब्दसमूह आणि उपवाक्ये. मग असे काही गॅरंटेड वर्ड आहेत का जे जगात फक्त सब्जेक्ट म्हणून वापरले जातात? सब्जेक्ट म्हणून वापरले जातात. तर बघूया आता त्यात काय आहे. जरा मी इथं वाक्य लिहितो बघा. समजा मी एकदम 5वी 6वी चं बरं का आता हे. 5वी ला सुद्धा इतकं सोपं नसेल, इतकं सोपं सांगतो मी आता. समजा इथं बघा, असं वाक्य लिहिलं. बालिश वाक्य असणार आहे, परंतु ते आपल्या समजून घेण्याजोगतं आहे. तो कसा असणार आहे बघा. मी saw her in the bar. किती साधं वाक्य लिहिलं बघा. मी saw her in the bar. दुसरं, them won't be happy. बरोबर आहे? असं लिहिलं बघा. एकदम साधी साधी संकल्पना आहे आता. आणि इथं मी काय केलं. आता तुम्ही म्हणता सर एवढं सोपं परीक्षेत असेल का? ते परीक्षेत एवढं सोपं असेल का नसेल हे महत्वाचं नाहीये. मला सोप्यातून तिकडे पुढे जायचंय. अवघडातून सोप्याकडे यायचं नाही. उगाच काहीतरी म्हणायचं नाही की अरे लय सोपं झालं. सोपं नाही. आपल्याला तिथून सुरुवात करायचंय. परीक्षा याच्या पुढे खूप आहे. याच्या पुढे सगळी परीक्षा असणार आहे. पण जर बेसिक गोष्टी छोट्या-छोट्या करत करत गेला तर पुढे जे काही अवघड येणार आहे ना, ते सुद्धा सहज वाटून जाते. उगाच अवघड गोष्टी तुमच्या माथ्यावर टाकून तुमचा कॉन्फिडन्स नको तो खराब करण्यात काही मजा नाहीये. म्हणून छोट्या-छोट्या गोष्टी आधी शिकत जाऊया. आता बघा इथं स्व वाक्याचं क्रियापद आहे. इथं स्व वाक्याचं क्रियापद आहे, आणि इथं सुद्धा वोंट बी हे वाक्याचं क्रियापद तुमचं. म्हणजे याचा अर्थ मी इथं सब्जेक्ट म्हणून यूज केलाय आणि देम इथं सब्जेक्ट म्हणून यूज केलेला आहे. नॉर्मली बाय स्ट्रक्चर गेलं तर हा तुमचा सब्जेक्ट झाला, हा तुमचा सब्जेक्ट झाला, परंतु हे दोन्ही वाक्य ग्रॅमॅटिकली काय ठरतात? चुकीचे ठरतात. का? काही शब्द सर्वनामाचे हे गॅरंटेड सब्जेक्ट म्हणून येणारे असतात. मग आता ते सर्वनाम सब्जेक्ट म्हणून जर यायचे असतील तर ते कोणत्या रूपात असले पाहिजेत? तर लक्षात ठेवायचं इथं बघा. सब्जेक्ट्स हे कर्ते कोण असतात बघा. सब्जेक्ट्स इन प्रोनाउन्स. सब्जेक्ट इन प्रोनाउन्स. सब्जेक्ट इन प्रोनाउन्स. मग सब्जेक्ट इन प्रोनाउन्स मध्ये बघा कोण असतो. एक तर तो आय लिहा, तो सब्जेक्ट इन प्रोनाउन आहे. वी लिहा, तो सब्जेक्ट इन प्रोनाउन आहे. यू लिहा, तो सब्जेक्ट इन प्रोनाउन आहे. ही लिहा, तो सब्जेक्ट इन प्रोनाउन आहे. शी लिहा, तो सब्जेक्ट इन प्रोनाउन आहे. इट लिहा, किंवा तुम्ही इथं काय लिहा, दे लिहा. हे सगळे शब्द आहेत तसे जशाच तसे केवळ काय म्हणून वापरले जातात? सब्जेक्ट. हे सगळे शब्द काय म्हणून वापरले जातात? सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा असेल तर आय घ्यावं लागेल, वी घ्यावं लागेल, यू घ्यावं लागेल, ही घ्यावं लागेल, शी घ्यावं लागेल, इट घ्यावं लागेल, किंवा दे घ्यावं लागेल. ला सब्जेक्ट म्हणतात. आणि सब्जेक्ट हे नेहमी प्रथमात असतात किंवा नॉमिनेटिव्ह केस मध्ये. ते सांगत नाही आताचा बरं का, ते पुढचा अभ्यासात आहे. तर हे मूळ शब्द आहेत जे की सब्जेक्ट मध्ये येतात. यांचे रूप बदललं की ते ऑब्जेक्ट करता येतं. आयचं मी, वीचं अस, यूचं यू, हीचं हिम, शीचं हर, देचं देम. आपल्याला तिकडे जायचं नाही. मग जर मी सब्जेक्ट म्हणून जर घेत असेल तर लक्षात ठेवा, हा सब्जेक्ट आहे का? नाही. हा मी हा सब्जेक्ट असू शकत नाही. ऑब्जेक्ट काय ते नंतर ठरवू, पण हा मी तर सब्जेक्ट नाहीये, आणि हा देम सुद्धा सब्जेक्ट नाही. एकदम 5वी 6वीचं लेक्चर लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ इथं मला काय लागेल? आय.
आय सॉ हर इन द बार. आणि तर देमच्या ऐवजी काय आलं मला दे वोंट बी हॅपी. ते आनंदी असणार नाहीत. तात्पर्य असेल की संकल्पना शिकवायची होती आपल्याला सब्जेक्ट याचा अर्थ जो कोणी क्रिया करतो किंवा जो असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. सब्जेक्ट हा नेहमी शब्दामध्ये असू शकतो, वाक्प्रचारात असू शकतो किंवा उपवाक्यात सुद्धा असू शकतो. गॅरंटेड किंवा फिक्स सब्जेक्ट कोण असतात? आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे प्रोनाउन मधले सब्जेक्ट असतात ज्यांना तुम्ही कधीही रूप बदलून क्रियापदाच्या आधी लिहू शकत नाही. क्रियापदाच्या आधी तुम्हाला कधीही मी, हर असं लिहिता येणार नाही कारण ते सब्जेक्ट नसतात. ते कोण असतात? इंग्रजीतले ऑब्जेक्ट असतात. समजतंय बघा? हा, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. समजतंय का हे? हा, मी सॉ हर इन द बार नाही, आय सॉ हर इन द बार म्हणायचं आणि देम वोंट बी हॅपी नाही, दे वोंट बी हॅपी म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर झालं? हा झाला पहिला भाग सब्जेक्टचा. ठीक आहे. आता बघा दुसरा जो भाग आहे बघा बेसिक संकल्पनेमध्ये तो आहे प्रेडिकेटचा. तो काय आपला? प्रेडिकेटचा. पहिल्यांदा सब्जेक्ट शिकला, आता दुसरा भाग आहे वाक्याचा तो असतो प्रेडिकेट. प्रेडिकेट याला शुद्ध मराठीत एक तर विधेय म्हणता येतं. मराठीत आहे बघा हे उद्देश आणि विधेय. विधेय म्हणता येतं किंवा मग डायरेक्ट क्रियापद म्हणता येतं. आता हे प्रेडिकेट काय भानगड आहे? हा प्रेडिकेट काय भानगड आहे? ते एकदम सोपं आहे बघा. काही अवघड नाही याच्यात विशेष. बघा प्रेडिकेट काय भानगड असतं बघा. एखाद्या वाक्यातून कर्ता सोडून द्या. एखाद्या वाक्यातून काय? कर्ता सोडून द्यायचा त्यातला. कर्ता सोडून क्रियापदयुक्त भागास. त्याचे क्रियापद आलं पाहिजे. क्रियापदयुक्त भागास. मग नुसतं क्रियापद असेल तरी चालेल. क्रियापदासोबत इतर शब्द असतील तरी चालेल. बघा कर्ता सोडून क्रियापदयुक्त भागास प्रेडिकेट असे म्हणतात. भागास प्रेडिकेट असे म्हणतात. प्रेडिकेट असे म्हणतात. नीट लक्षात ठेवायचं. छोट्या छोट्या गोष्टीत असतात. प्रेडिकेट असे म्हणतात. कर्ता सोडून द्यायचा आणि राहिलेल्या भागाला काय म्हणायचं? प्रेडिकेट असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही वाक्याचे दोन भाग असतात. एक असतो सब्जेक्ट आणि एक असतो प्रेडिकेट. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्येच पूर्ण वाक्य बसतं. पण त्याचे व्यतिरिक्त काही एलिमेंट्स वाक्यामध्ये असतात. मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तो आपला पुढचा भाग आहे शिकायचा. आता घडतं काय लक्षात ठेवायचं. समजा मी इथं असं वाक्य लिहिलं बघा. लॉर्ड रामा रिटर्न. लॉर्ड रामा रिटर्न. लॉर्ड रामा वापस आले. लॉर्ड रामा काय झाले? वापस आले. किंवा आणखी एक साधं उदाहरण लिहितो आज बघा. एकदम साधं. मनीषा स्पीक्स फ्लुएंटली. काय वाक्य लिहिलं बघा. मनीषा स्पीक्स फ्लुएंटली. मनीषा फ्लुएंटली बोलते. फक्त या वाक्याचा सब्जेक्ट बाजूला काढा. फक्त या वाक्याचा काय बाजूला काढा? सब्जेक्ट. राहिलेला भाग प्रेडिकेटचा. मग हा मनीषा तुमचा काय झाला वाक्याचा? सब्जेक्ट आहे. मग हा जर सब्जेक्ट असेल तर जो भाग राहिला शिल्लक आपल्याला स्पीक्स फ्लुएंटली हा पूर्णची पूर्ण भाग काय झाला आपला? प्रेडिकेट. हा पूर्ण भाग काय झाला आपला? प्रेडिकेट. हा झाला मनीषा सब्जेक्ट आणि झाला प्रेडिकेट. मग तुम्ही म्हणता सर प्रेडिकेट मध्ये क्रियापदा पुढे आलंच पाहिजे का काही? असं काही नाही. एक कर्ता आणि एक क्रियापदात सुद्धा सब्जेक्ट प्रेडिकेट होणारच आहे. म्हणजे कसं? वी लाफ्ड. आम्ही हसलो. वी लाफ्ड. इथं बघा वी वाक्याचा काय? सब्जेक्ट आहे आणि लाफ्ड वाक्याचं काय? वर्ब आहे. एकच वर्ब आहे ना, सिंगल वर्ड दिला त्याने, आहे ना. मग याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट. आणि याला काय म्हणतो आपण? प्रेडिकेट. याचाच अर्थ काय? की वाक्यामध्ये प्रेडिकेटच्या भागामध्ये इतर काही शब्द पण येऊ शकतात, इतर काही घटक पण येऊ शकतात, पण कंपल्सरी त्यामध्ये क्रियापद असलं पाहिजे तेव्हाच ते प्रेडिकेट होईल. नुसतं प्रेडिकेट म्हणजे काय? तर क्रियापद. आणि जर क्रियापदच तुम्ही अंडरलाईन करून घेतलं नाही तर प्रेडिकेट होणार नाही. म्हणजे वाक्याचे जे मूळ भाग पडतात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये, हा पहिला कर्ता आणि कर्ता सोडून घेतलेला सगळा भाग प्रेडिकेटचा. समजते का बघा? कर्त्याला सोडून द्या, राहिलेला जो काही क्रियापदाचा भाग आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रेडिकेट. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये असणारा हा फरक आहे. हे सेंटेन्सचे दोन मुख्य भाग झाले. मुख्य भाग जिथं सेंटेन्स काय केलं जातं? क्लासिफाय केलं जातं किंवा सेंटेन्सचं वर्गीकरण केलं जातं. एकीकडे कर्ता, एकीकडे क्रियापद. कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद तेच वाक्य असतं. मग आपल्याला प्रश्न असा होतो की काय फक्त एवढेच घटक आहेत का? हाच प्रश्न ना आपला. एवढेच घटक आहेत का? नाही ना, अजून घटक आहेत ना. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत 2 मिनिटात, पण आधी हे लिहा. करेक्ट. तर हे पहिला आपण सब्जेक्ट, हा पहिला आपण सब्जेक्ट आणि आता पहिला आपण प्रेडिकेट. बरोबर आहे?
आता हे झाले मुख्य दोन प्रकार. मग आपण असं म्हणू शकतो अदर एलिमेंट्स इन सेंटेन्स. अदर एलिमेंट्स इन अ सेंटेन्स. एखाद्या वाक्यामध्ये असणारे इतर घटक. अदर एलिमेंट्स इन अ सेंटेन्स. एखादं वाक्य आहे त्यामध्ये इतर काय येतं? तर इतर मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. एक काय, किंवा आपण त्याला स्टार करून लिहू. एक येतं ऑब्जेक्ट, एक येतं ऑब्जेक्ट, आणि दुसरं येतं कॉम्प्लिमेंट. एक येतं ऑब्जेक्ट आणि दुसरं येतं कॉम्प्लिमेंट. हा वाक्यामध्ये असणारे इतर घटकामध्ये येतात. हे वाक्यामध्ये जे काही इतर घटक येतात त्यामध्ये ऑब्जेक्ट पण येऊ शकतं आणि कॉम्प्लिमेंट सुद्धा येऊ शकतं. बरोबर आहे. आता काय होतं, हा जो ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट हा, याची संकल्पना आपण शिकणारच आहोत. पण तत्पूर्वी मी सांगतो, हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय काय असू शकतो बघा. हा जो ऑब्जेक्ट आहे ना तो काय काय असू शकतो बघा. हा कॉम्प्लिमेंट काय असतो बघा. बरोबर. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं आणि कॉम्प्लिमेंट कोणाला म्हणायचं, आणि हे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट काय काय असू शकतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय करायचा, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय तर लक्षात ठेवायचं, एखादा वाक्याचं ऑब्जेक्ट आहे ना, एखाद्या वाक्याचं ऑब्जेक्ट हे वर्ड मध्ये असू शकतं. सेम एखाद्या वाक्याचं ऑब्जेक्ट हे फ्रेज मध्ये सुद्धा असू शकतं. सेम एखाद्या वाक्याचं ऑब्जेक्ट हे क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतं. सेम एखाद्या वाक्याचं कॉम्प्लिमेंट हे वर्ड मध्ये सुद्धा असू शकतं. सेम एखाद्या वाक्याचं कॉम्प्लिमेंट हे फ्रेज मध्ये सुद्धा असू शकतं. आणि सेम एखाद्या वाक्याचं कॉम्प्लिमेंट हे क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतं. पहिल्यांदा हा पॉईंट क्लिअर करा की ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट वर्ड, फ्रेज, क्लॉज मध्ये घेतले जाऊ शकतात. याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. एखाद्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते वर्ड मध्ये असू शकतं, फ्रेज मध्ये असू शकतं, किंवा क्लॉज मध्ये सुद्धा असू शकतं. तसंच कॉम्प्लिमेंट सुद्धा सेम आहे बघा. फक्त आता आपल्याला यातला दोन्हीचा फरक आधी कळला पाहिजे की हे ऑब्जेक्ट आहे का कॉम्प्लिमेंट आहे. ते ऑब्जेक्ट आहे का कॉम्प्लिमेंट, बऱ्याच जणाला ते कळतच नाही ऑब्जेक्ट काय आणि कॉम्प्लिमेंट काय आहे ना. जसं की या प्रश्नामध्ये बघा, इथं तुम्हाला जो प्रश्न विचारला होता ना, यामध्ये तेच आहे बघा. बघा इथं बघा, हे ओ दिलंय आणि इथं हे. मग आता इथं याचं पोस्टमॉर्टम जर केलं तर हा वाक्याचा सब्जेक्ट बनतो. ते वाक्याचं वर्ब आहे म्हणजे प्रेडिकेट आहे. वर्ब आहे म्हणजे काय, ते प्रेडिकेट आहे. मग मी वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. मग टेक्सास रेंजर, द टेक्सास रेंजर हे कॉम्प्लिमेंट आहे. मग कॉम्प्लिमेंट आहे तर कसं काय ओळखलं मी कॉम्प्लिमेंट आहे. मग कॉम्प्लिमेंट आहे तर कोणत्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट आहे, याच्या खोलवर जाऊन सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या खोलवर की कॉम्प्लिमेंट आहे तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे का ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. हे बारीक बारीक गोष्टी, जसं जसं परीक्षाचा पॅटर्न पुढे चाललाय किंवा जसं एक्झाम आता येणाऱ्या काळामध्ये येत चालल्यात, तसं तसं तुम्हाला खोलवरती आयोग घेऊन चाललंय. बारीक बारीक गोष्टी विचारायला सुरुवात केलेली. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2023 चा लेटेस्ट क्वेश्चन मी त्यामुळे तुम्हाला दाखवला की अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. मग शिकतानाच बेसिक पासून शिकवायला सुरुवात करा, है ना. चला. सॉरी. आता चेक करू आपण नेमकी फ्रेज मध्ये, सॉरी, नेमके ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट मध्ये फरक काय असतो. पहिल्यांदा आपण बघूया नेमकी ऑब्जेक्ट ही संकल्पना काय असते. मराठीचं वेगळं करायची गरज नाही, तुमचा मराठीचा अभ्यास इथं चांगला होऊन जाईल. मराठीचाही चांगला अभ्यास होऊन जाईल. बघा कशाला म्हणतात ऑब्जेक्ट. आपण इथं हेडलाईन पाहूया. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे मराठीतून काय, शुद्ध भाषांतरात कर्म है ना. कर्म करा रे, कर्म करा, कर्म. शुद्ध मराठी त्याला काय म्हणतो आपण, कर्म. काय म्हणतो त्याला, कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. बोली भाषेमध्ये कर्मचा अर्थच कार्य होतो ना. आपल्या मराठी बोली भाषेत कर्म म्हणजे काय, कार्य. पण ग्रामर मध्ये कर्म म्हणजे काय, की कर्त्याने केलेली कोणतीही क्रिया असेल, स्वतःला सोडायचं आणि इतर ज्या घटकावरती घडणार आहे त्याला आपण कर्म असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की आता मी एक ऍक्शन करेल, ते ऍक्शन काय झाली तर बघा जरा 2 मिनिटं. समजा बघा, समजा मी असं करतो बघा. एक ऍक्शन केली बघा. ऍक्शन कोणती केली तर सोडण्याची ऍक्शन केली. पहिल्यांदा ऍक्शन सांगा मला. ऍक्शन कोणती केली मी? अरे बापरे! सोडलं तर एकदमच लांब सोडलंय ना. खाली पडला. तर ऍक्शन कोणती केली मी? सोडण्याची. पण मी सोडताना मला स्वतःला नाही सोडलं. सोडण्याची क्रिया मी या घटकावर केली. पेन या वस्तूवर केली. या पेनला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्ट. पेनला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्ट. म्हणजेच मराठीत हे तुमचं कर्म झालं. किंवा मी असं म्हणलं, दीपू इकडे ये. दीपू इकडे ये. मग आता मी बोलवण्याची क्रिया केली.
इकडे म्हणजे काय केली, बोलवण्याची क्रिया केली, पण मी मला नाही बोलवलं, मी मला सोडून दुसऱ्या कोणातरी बोलवलं, दीपूला बोलवलं, म्हणजे दीपू ही व्यक्ती इथं काय झाली, कर्म झाली. याचा अर्थ काय झाला, की वाक्यातलं कर्म जे आहे ते वस्तू पण असू शकतं आणि वाक्यातलं कर्म हे व्यक्ती पण असू शकतं. आणि यावरूनच त्या कर्माचे सुद्धा प्रकार आपल्याला विचारले जातात. मग ऑब्जेक्ट काय, ज्याच्यावरती ऍक्शन पास ऑन होते, ज्याच्यावरती ऍक्शन घडते, त्याला म्हणायचं कर्म. मग कर्माला थोडक्यात आपण एका ओळीत असं म्हणू शकतो बघा, थोडक्यात असं लिहितो बघा, कर्त्याने कर्त्याने केलेली, कर्त्याने केलेली, कर्ताच करणार ना, कर्त्याने केलेली क्रिया, कर्त्यांनी केलेली क्रिया, क्रिया घडलीच पाहिजे, हा लक्षात ठेवा. बिना क्रिया क्रिया जर घडली नाही तर ऑब्जेक्ट येत नाही. कर्त्याने केलेली क्रिया, आणि महत्वाचा शब्द आहे बघा, स्वतःवर सोडून, स्वतःवर सोडून, हा एक महत्वाचा इम्पॉर्टंट शब्द आहे, स्वतःवर सोडून. कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर सोडून इतर ज्या घटकावर घडते बघा, इतर ज्या घटकावर घडते, इतर ज्या घटकावर घडते, इतर ज्या घटकावर घडते, अशा अशा मग काय सांगितलं, एक तर ती वस्तू पण असू शकते, अशा वस्तू कंसात थिंग, किंवा व्यक्ती, किंवा व्यक्ती म्हणजे पर्सन, किंवा व्यक्ती म्हणजे कोण, इंग्लिश मधला पर्सन. बघा, कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर सोडून इतर ज्या घटकावर घडते अशा वस्तू किंवा व्यक्ती, किंवा आधी व्यक्ती लिहितो, वस्तू किंवा व्यक्तीला, व्यक्तीला कंसात पर्सन, व्यक्तीला कर्म असे म्हणतात. काय म्हणतात, कर्म म्हणजे काय रे, आपलं ऑब्जेक्ट असे म्हणतात. साध्या साध्या संकल्पना लहान लहान लेकरांसारखी शिकवतो मुद्दाम असे म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टी माहित झाल्या की मग सिलेबस मध्ये तुम्हाला काही अडचण येत नाही, है ना. आता जे मुलं म्हणते सर आम्ही तर आता आमची लगेच ग्रुप सी ची एक्झाम आहे, अजून तारीख म्हणजे अजून प्रिलिमचाच निकाल नाहीये, त्यामुळं आहे वेळ तुमच्याकडे. एकदा का तारीख डिक्लेअर झाली तर तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याकडे बॅच रेकॉर्ड सुद्धा केलेली आहे. ही लाईव्ह पण करू शकता आणि याचा रेकॉर्ड सुद्धा आहे, आणि याच्या अगोदर झालेली सुद्धा बॅच रेकॉर्डेड आहे. म्हणजे जर इन केस फारच लवकर परीक्षा आली आणि तुम्हाला वेळच नाहीये, तर तुम्हाला रेकॉर्ड बॅच उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर शेवटच्या काही टप्प्यामध्ये 6-7 दिवसच शिल्लक आहेत एक्झामला, तर तुम्हाला एक आपल्याकडे जी असणारी जी रिव्हिजन बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच, ती सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. काळजी करायची गरज नाही. नाहीतर असं नाही व्हायला पाहिजे की सर आता ऍडमिशन तर केलं, सिलेबस पूर्ण होत नाही वेळेत, आता काय करायचं. तर काळजी करू नका. इन केस जरी सिलेबस वेळेत पूर्ण होत नसेल, अशी चिन्ह दिसायला लागली, तर पटकन तुम्हाला रिव्हिजन बॅच तुमच्या मोबाईलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिली जाईल. त्याचे कुठलेही चार्ज घेतले जाणार नाहीत, कारण का ऑलरेडी तुम्ही या बॅचला ऍडमिशन केलेलं आहे. ठीक आहे. मग कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवर सोडून इतर ज्या घटकावर घडते अशा वस्तू किंवा व्यक्तीला काय म्हणतात, कर्म असे म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं, शॉर्टकट लक्षात काय ठेवायचं, हे बघा, एखाद्या क्रियापदाला तुम्ही काय म्हणा, काय बरोबर कर्मच असतं बघा, किंवा एखाद्या क्रियापदाला तुम्ही कोणाला म्हणा, कोणाला, त्याचंही उत्तर बघा कर्मच असतं बघा, त्याचं उत्तर काय असतं, कर्मच असतं बघा. फक्त काय असतं ना, हा जो काय आहे ना, काय ही वस्तू असते नेहमी लक्षात ठेवायचं, आणि कोणाला ही साधारणपणे व्यक्ती असते बघा. हे दोन्ही उत्तर कर्मच असतात, हे दोन्ही कर्म असतात. काय म्हणलं तरी कर्मच उत्तर येणार आहे, कोणाला म्हटलं तरी कर्मच उत्तर येणार आहे. फक्त ते क्रियापदाला विचारायचं. कोणाला विचारायचं आपल्याला, ते क्रियापदाला. क्रियापदाला विचारा काय किंवा कोणाला, तरी उत्तर तुम्हाला कर्म सापडेल. जर इंग्लिश नाहीच बोलता आलं तर हरकत नाही, ते करून देऊ तुम्ही. तर पीवायक्यू बॅच पण घ्याल तर त्या टॉपिक नुसारच पीवायक्यू घेणार आहेत आपण, आणि टॉपिक नुसार पीवायक्यू सुद्धा घेणार आहेत. आणि जिथं जिथं संदर्भ घेतानाच काही प्रश्न आपण, जसे की आता मी बघा ना, मला संकल्पना एकदम बेसिकची शिकवायच्यामुळे मला काय करावं लागलं, याच्या संदर्भातला लगेच क्वेश्चन इथे घ्यावा लागला ना, अजून तो सोडून द्यायचा राहिला आपला, लगेच घ्यावा लागला ना. आता हे सगळं बेसिक वरती पीवायक्यू जेवढे आले तेवढे सगळे सोडून घेणार आहे मी. कर्माच्या बाबतीत आलं तर कर्माचे सोडून घ्यायचे, तर ऑब्जेक्टच्या बाबतीत येणार ते ऑब्जेक्टचे सोडून घेणार आहेत आपण. पण एकदा हा बेसिक पूर्ण संपल्याच्या नंतर, म्हणजे हे जे सेशन संपेल ना बेसिक कन्सेप्टचं, ते संपल्यानंतर जेव्हा बेसिक पुन्हा सुरू होईल आपलं, नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह बेसिक मधले बेसिकच्या गोष्टी, त्या संपल्याच्या नंतर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, सिलेबसच्या टायमाला प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला ऍप वरती क्वेश्चन बँक सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे टॉपिक वाईज. म्हणजे समजा एक नाउन टॉपिक आहे, एक 100-125 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जातील, पीवायक्यू सोडून. पीवायक्यू सोडून, पीवायक्यू तुम्ही वर्गातच सोडून देईल, पण क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला 100 प्रश्न प्रत्येक टॉपिकचे उपलब्ध असतील आपल्या ऍपवरती. त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, मॅक्सिमम प्रॅक्टिस करू शकता, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपल्याकडं म्हटलं जातं. ठीक आहे, चला काळजी करू नका, प्रॅक्टिस होईलच होईल, है ना.
आणि मी पुन्हा सांगतो गट क च्या परीक्षा मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका. इन केस परीक्षा जवळ आली आणि आपला सिलेबस नाही संपला तर तुम्हाला मी काय सांगितलंय फास्ट ट्रॅक बॅच उपलब्ध करून दिली जाईल. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ट्रिक्स मधली बॅच आहे. चला पुढे. मूळ संकल्पना शिकवतो आपण कर्म म्हणजे काय आणि कर्माला कशाला म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा सर कर्म म्हणजे नेमकी काय आहे ना. मग लक्षात ठेवायचं एखाद्या वाक्यात जास्तीत जास्त किती कर्म येऊ शकतात आणि कमीत कमी किती कर्म येऊ शकतात. तर विश्वामध्ये जास्तीत जास्त कर्म 2 येऊ शकतात. 2 पेक्षा जास्त कर्म येणार नाहीत आणि कमीत कमी किती येऊ शकतात तर कमीत कमी एकाचीही गरज नाही. म्हणजे बिना कर्माचंही वाक्य होऊ शकतं आणि जर कर्म घेतलंच असेल तर जास्तीत जास्त 2 घेऊ शकतात. तिसरं आणि चौथं घेऊ शकत नाहीत. का? त्यांचा जन्म झालेला नाही कर्माचा अजून. 2 कर्माचा जन्म आहे इंग्रजीमध्ये. ठीक आहे. मग आता समजा एक उदाहरण लिहिलं मी बघा इथं. बघा. आय लिफ्ट दॅट टेबल. आय लिफ्ट दॅट टेबल. मी तो टेबल उचलतो. आय लिफ्ट दॅट टेबल. मराठी भाषांतर केलं खड्ड्यात. आहे ना. पोस्टमॉर्टम जर एलिमेंट्स काढले याचे पोस्टमॉर्टम केले किंवा एलिमेंट्स शोधले तर आय वाक्याचा काय सब्जेक्ट आहे. लिफ्ट हे वाक्याचं काय तुमचं वर्ब आहे आणि दॅट टेबल आता हा काय भानगड आहे आपल्याला बघायचं. तर ह्या ह्या कर्त्यांनी क्रिया केली बघा. ह्यांनी क्रिया केली आहे फिक्स क्रिया केली बघा. कोणती क्रिया केली तर लिफ्टची क्रिया केली. कोणती क्रिया केली ना इथं सांगितलंय लिफ्टची क्रिया केली. ही क्रिया झाली. आता ही क्रिया होताना ही क्रिया फक्त आय वर नाही झाली किंवा ही क्रिया आय वर नाही झाली. ह्या आयनं ही क्रिया केली जी की ह्या टेबलवरती गेली. म्हणजे एखाद्या कर्त्याने जी क्रिया केली ती समोर कशावर घडली ते दिसतंय का बघा. जसं मी उचललं सरळ सरळ मी याला विचारू शकतो काय किंवा व्हॉट. त्याला विचारू शकतो मी काय किंवा मराठीत काय विचारू शकतो काय किंवा मराठीत किंवा इंग्लिशमध्ये व्हॉट. काय विचारलं आय लिफ्ट व्हॉट. तुम्ही सांगता ना याचा आन्सर. तुम्ही याचा आन्सर सांगतायत बघा. याचा आन्सर सांगतायत द टेबल. मग आय लिफ्ट व्हॉट. आय लिफ्ट व्हॉट माझा प्रश्न आहे. त्याचं तुम्ही आन्सर सांगितलं मला. आन्सर काय सांगितलं द टेबल. हा टेबल दुसरं काय नसून हा एक प्रकारचा काय आहे ऑब्जेक्ट आहे. यालाच इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट म्हणतात. फक्त हा ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं डायरेक्ट आहे म्हणजे एकच ऑब्जेक्ट आहे तुमचं जे की वस्तू रूपात आहे. टेबल काय वस्तू रूपात आहे. मग आय लिफ्ट द टेबल मध्ये बघा आता याचा पोस्टमॉर्टम कसं झालं याचं सेंटेन्स फंक्शन कसं झालं याचे एलिमेंट्स कसे पडले. हा झाला सब्जेक्ट हा झाला वर्ब आणि हा झाला ऑब्जेक्ट. म्हणजे याला असं येऊ शकतं सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट म्हणजे याची रचना अशी येऊ शकते सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट किंवा असं देऊ शकतं ते सब्जेक्ट प्रेडिकेट डायरेक्ट ऑब्जेक्ट असं देऊ शकतात. मग आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं पहिल्यांदा सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे वर्ब. आता प्रेडिकेट मध्ये ऑब्जेक्ट सुद्धा येतं परंतु कधी कधी प्रेडिकेट फक्त वर्ब या अर्थाने विचारलं जाऊ शकतं म्हणून याच्या पुढे काय दिले का ते पण चेक करावं लागेल. त्याच्या पुढे ऑब्जेक्ट दिलेला आहे आपल्याला. मग आय लिफ्ट द टेबल हे झालं त्याचं 3 एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स. 3 एलिमेंट्स 1 सब्जेक्ट 1 वर्ब 1 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ही झाली आपल्याकडे नॉर्मलची रचना बेसिक मधलं. मग तुम्हाला ऑब्जेक्ट कळलं का. बरं आणखी एक उदाहरण जर आपण घेतलं इथं आणखी एक उदाहरण इथं घेतलं आपण असं बघा. मनोज कॉड अनुराधा असं एक वाक्य बघा. मनोज कॉड अनुराधा असं एक वाक्य. कोणी काल्पनिक नाव घेतलं मनोज कॉड अनुराधा. तर मी पुन्हा इथं कुणी क्रिया केली ज्याने केली त्याला इथं लिहितो मनोज हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. कोणती क्रिया केली बघा कॉल ही 100% ऍक्शन आहे बघा. आता तुम्हाला उद्याच्या किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेल की ही ऍक्शन घडली का नाही घडली. ती ऍक्शन घडली बघा इथं. ऍक्शन घडली. मनोजने कोणती ऍक्शन केली कॉलची पण मनोजला कॉल नाही केलं. मनोजला कॉल नाही केलं. मनोजने स्वतःला सोडून दुसऱ्याला कॉल केले. कॉल करण्याची क्रिया कोणावर घडली अनुराधावर घडली. या अनुराधालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात ऑब्जेक्ट. कारण का मनोज कॉल्ड प्रश्न असेल हुम कोणाला कॉल केलं कोणाला बोलवलं. उत्तर काय आलं त्याचं आन्सर. उत्तर काय आलं अनुराधा. म्हणजे अनुराधा हे वाक्याचे काय असलं म्हणजे ऑब्जेक्ट जी की एक प्रकारची कोण आहे व्यक्ती आहे. इनडायरेक्ट येते व्यक्ती आहे. म्हणजे याचाच अर्थ एक तर काय विचारलं तरी ऑब्जेक्ट सापडतं कोणाला विचारलं तरी ऑब्जेक्ट सापडतं. याचंही पोस्टमॉर्टम काय झालं सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. बघा समजतंय का. ठीक आहे. बेसिकचे लेक्चर आहेत थोडे आरामात घ्या. लय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि यावरूनच काय केलं जातं की मी सांगितलं की जगात जास्तीत जास्त कर्म किती असू शकतात. जसं की आता पोस्टमॉर्टम मध्ये तुम्हाला इथं लगेच कळेल बघा. या प्रश्नात लगेच उत्तर सुद्धा अर्धच उत्तर इथं लगेच कळेल तुम्हाला. हे जे उत्तर लिहिलं होतं आहे ना ते अर्ध उत्तर तर गडबडचं इथं लगेच कळेल तुम्हाला. एलिमेंट्स विचारले होतं का तर दे वाक्याचा काय आपला दे वाक्याचा आपला सब्जेक्ट आहे. कॉल वाक्याचं काय आपलं वर्ब आहे. कॉल वाक्याचं काय वर्ब आहे.
वर जर ऑप्शन नसेल तर काय, वर्ब नाही दिलं म्हणजे प्रेडिकेट आहे. वर्ब नाही दिलं म्हणजे प्रेडिकेट आहे. मी, कॉलची क्रिया कोणावर घडली? मी वरती घडली. मग मी वाक्याचं काय असलं पाहिजे? ऑब्जेक्ट असला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट, मग प्रेडिकेट आणि मग काय? ऑब्जेक्ट. किंवा एस-पी-व्ही बघा कुठे आधी? एस-पी-ओ बघा. इथं एस-पी आहे पण इथं ॲडव्हर्ब दिलाय चुकलं. इथं एस-पी आहे पण सी दिला चुकलं. इथं एस-पी आहे आणि ओ पण आहे. इथं एस-पी दिला, ओ आहे पण इथं ॲडव्हर्ब नाहीये. याचाच अर्थ उत्तर आपलं पुढे न शिकताही कळेल की एस-पी-ओ-सी हे त्याचं एलिमेंट्स आहेत किंवा त्याचं फंक्शन आहेत किंवा त्याचं सेंटेन्स पॅटर्न आहे. इट इज, याला वेगवेगळ्या नावाने म्हणू शकतो मी. सेंटेन्स पॅटर्न म्हणू शकता, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन म्हणू शकता किंवा एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स म्हणू शकता किंवा एलिमेंट्स ऑफ क्लॉज म्हणू शकता किंवा फॅक्टर्स इन द क्लॉज म्हणू शकता किंवा फॅक्टर्स इन द सेंटेन्स, अशी काहीही नावं विचारले जाऊ शकतात. ऑप्शन पाहिल्याबरोबर आपल्याला समजून येईल. भले मी तुम्हाला अजून कॉम्प्लिमेंट शिकवलं नाही, भले मी तुम्हाला अजून कॉम्प्लिमेंट शिकवलं नाही, पण तिकडे मला जायचीच गरज लागली नाही. त्याच्या आधीच मला उत्तर शोधता आलं की हा सब्जेक्ट आहे, पुढे प्रेडिकेट म्हणजे व्हर्ब आहे, मी वरती क्रिया आहे कॉलची म्हणून ते ऑब्जेक्ट आहे आणि मग हा टेक्सास रेंजर कसा कॉम्प्लिमेंट बनतो त्या संदर्भातला आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुर्तास आपण एक मुद्दा पाहून घेऊ, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला कळेल. आलं बघा, 2023 चा प्रश्न आहे. 2023 चा प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल लक्षात ठेवायचं की मला किमान आता याच्या बेसिकच्या पुढे जाऊन काय करावं लागेल की हे कर्म जगात किती प्रकारचे असतात इथपर्यंत मला यावं लागेल. हे कर्म आहे हे किती प्रकारचं असतं, जसं की 5वी 6वीत सुद्धा हे शिकवलं जातं. मग तुम्ही खुश व्हायचं, नाराज व्हायचं नाही की आम्हाला 5वीचं 6वीचं पण शिकवतात, आहे ना. तर एमपीएससी युपीएससीचा अर्थच असतो बॅक टू स्कूल अँड कॉलेज. बॅक टू स्कूल अँड कॉलेज. स्पर्धा परीक्षेचा अर्थच असतो शाळेला पुन्हा चला, कॉलेजला पुन्हा चला. कारण हे काय मी वेगळं शिकवत नाही. जे तुम्ही शाळेमध्ये शिकलायत ना ते शिकवतोय तुम्हाला. पण तुम्ही 8व्या शाळेत तुम्ही काय शिकले किंवा कसे गेले होते शाळेत तुमचं तुम्हालाच माहिती. इंग्लिशच्या क्लासला तर कोणी बसलं होतं की नाही माहित नाही. आहे ना. गावाकडे जर पोरं असतात माझ्यासारखे तर तुम्ही इंग्लिशच्या क्लासला चुकूनही बसले नाहीत. काहीतरी असे बहाणे केले आणि निघून गेले. इंग्लिशचे सर गेल्याच्या नंतर तुम्ही वापस आले. याच्यापेक्षाही महाभयान मॅथमॅटिक्सवाले पोरं असतात. ज्याला आवडतच नाही माझ्यासारखे पोरं. मॅथचा क्लास आला की अर्धे झोपलेले, तिकडे करणी, तुमच्याकडे करणी. तिकडे करणी शिकून सर करणीमध्ये गेले, तुम्ही इकडं वारणीत जाऊन बसले, आहे ना असं. तिथे शालेय जीवन असतं आपलं ते, ठीक आहे. तिथं सिरियसनेस नसतो आपल्या किंवा करिअरबद्दल काही माहीत नसतं. जसे डोळे उघडायला सुरुवात होतात, जसं समजायला लागतं, जसं लोकं कसे पैसा कमवतात, कसं लाईफ जगतात ते पाहिल्यानंतर आपल्याला कळतं, यार आपणही पैसा कमवला पाहिजे आणि मग आता पैसा कसा कमवणार? एक तर उत्तम बिझनेसमन जे की आपल्या सामान्य पोरांना मुश्किल होतं. मग गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पैसा येतो. आता तर 8वा वेतन आयोग लागू झालाय. पैसाच पैसा, पगारच पगार आहे. कोणाला मागायची गरज नाही आणि स्वतः पैसा कमवून स्वतः काय उडवायचे तर उडवा. आई-बापाचा पैसा उडवण्यात काही मजा नाही. हा ऑब्जेक्ट आहे, जो कर्म आहे, हा जगात 2 प्रकारचा असतो बघा. हा ऑब्जेक्ट आहे तो जगात 2 प्रकारचा. कोणत्या 2 प्रकारचा? त्याला इथं सांगून देतो म्हणजे आपल्याला याच्यावरती चर्चा करता येईल. हा 2 प्रकारचा असतो. कोणतंही कर्म असेल ते 2 प्रकारचे येतं बघा. एकाला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. D-I-R-E-C-T, डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे मराठीतून काय रे? प्रत्यक्ष कर्म. आणि दुसरं असतं बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे पुढं बेसिकचं वापर INDIRECT, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे पुढे तुम्हाला ना चेंज वाईज वगैरे मध्ये सुद्धा याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे उगाच याला सहज म्हणून सोडून देऊ नका किंवा हे मला येतंय, मला माहिती आहे असल्या भ्रमात पडू नका. आहे ना. जो भ्रमात गेला तो संपला. आहे ना. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, वी आर नथिंग अंटिल वी हॅव आवर नेम इन द फायनल लिस्ट. आपण काहीच नसतो जोपर्यंत आपलं नाव अंतिम यादीत नसतं. आहे ना. म्हणून तुमचं नियोजनात अभ्यासाचं जे नियोजन असतं ते परफेक्ट असलं पाहिजे, ते फॉलो करता आलं पाहिजे. ते जर फॉलो करत नसाल तर तुमचा अभ्यास हा वाळवंटातलं पळणं आहे. कितीही पळा, नाही होणार पास. किती टॅलेंट असो तुमच्याकडे, नाही होणार पास. अभ्यासाला दिशा, सातत्य, जे काही संकल्पना म्हणतात ना, असे ऐकायला वाक्य बरे वाटतात, पण प्रॅक्टिकली करत नाही तुम्ही. संयम, सातत्य, हार्ड वर्क, आहे ना. ते करावं लागेल तुम्हाला. तर आणि मी म्हणतो मला येतं, मला माहिती, मी केलेलं आहे, मी बघितलेलं आहे, याला मी काहीच व्हॅल्यू देत नाही. एवढं वर्ष झालं मी इंग्लिश शिकवतोय, मी याला काहीच व्हॅल्यू देत नाही. अंतिम यादीत नाव आहे का तुमचं? अंतिम यादीत नाव आहे तर तुम्ही सगळं काही केलंय. छान अभ्यास केलेला आहे. अंतिम यादीत नाव नाहीये आणि किती अभ्यास केलेला असला तर तुम्ही काहीच केलेलं नाही. टंगळ-मंगळ केलेली इथे येऊन पुण्यात. ठीक आहे. आणि ते चालत नाही. आपल्याकडे बाकी काही चालेल, बट वी डोंट कॉम्प्रोमाइज इन स्टडी. आपण स्टडीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. ठीक आहे. आणि जसं इथं कंटेंट आणि क्वालिटीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज होणार नाही. वेळ लागेल पण उत्तम देईल. पहा आता. मग आता हे 2 प्रकारचे ऑब्जेक्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. ते आहे तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला शुद्ध मराठीत म्हणतात प्रत्यक्ष कर्म. मग कसं ओळखायचं, काय ओळखायचं? नक्की पाहणार आहोत, काळजी करू नका. आणि असतो अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म.
प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आहे ना. म्हणजे याला इंग्लिश मध्ये जे आपल्याला सेंटेन्स पॅटर्न मध्ये विचारलं जाऊ शकतं म्हणून इथं शॉर्टकट लिहून देतो. याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे डीओ आणि याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे आयओ. आयओ नाही आयओ. याला म्हणतात आयओ. आयओ नाही आयओ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. मित्रांनो जसे की हे ऑनलाईन लेक्चर्स आहेत हळूहळू तुमचा मी टाइम वाढवतो हळूहळू. कारण एकदाच जर 2-2 तास घ्यायला सुरुवात केलं, 1.5-2 तास सुरू केलं तर तुम्हाला कंटाळवाणं होऊ शकतं. कसं एकदा का मी पुन्हा एकदा सांगतो, एकदा का टीचर आवडायला लागले, की त्यांनी किती वेळ शिकू द्या आणि काही शिकू द्या, पोरांची बसण्याची क्षमता वाढते आणि पोरांना विषय तो समजतो. पण टीचर जर बोरिंग वाटले, टीचरच गधे वाटले, तर मग तुम्ही काही शिकणार नाही. आहे ना? कधी-कधी असतात ना, काही शिकू देत त्यांचे पत्ता लागत नाही त्यांना. ते झोपलेले असतात, पोरं झोपलेले असतात. असं होऊ नये म्हणून आपण काही टाइम काय करूया थोडं शिकूया. तसा टाइम थोडं करून आपण वाढूया. तास, सव्वा तास, दीड तास असं वाढत जाऊया, जेणेकरून तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही. तो पुन्हा एकदा सांगतो, की तुमचे बेसिकचे सेशन सुरू झालेले आहेत. लाईव्ह बॅच असणार आहे ही आणि ह्या लाईव्ह बॅचचा फायदा घेण्यासाठी जर हां, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ॲपवरती तिथं तुम्हाला सगळी मदत आहे. कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आज आपण ऑब्जेक्ट पर्यंत पोहोचलोय. उद्याच्या लेक्चरमध्ये हा ऑब्जेक्ट नेमकी ग्रॅमॅटिकली एररमध्ये कसा शोधला जातो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. समजा मी असं वाक्य दिलं बघा. असं वाक्य बघा. माय फ्रेंड्स वेअर ऑफरिंग ऑफरिंग टू द बॉक्सेस टू देम नो एरर. अशा प्रकारचे काही ह्या ऑब्जेक्टच्या संदर्भात काही वाक्य येणार आहेत आपल्याला यूज आणि एरर्स मध्ये. एरर्स कसे शोधायचे, ऑब्जेक्टच्या बाबतीत एरर्स कसे घडतात, ऑब्जेक्ट नेमकी वस्तू कशी लिहायची, व्यक्ती कशी लिहायची, या संदर्भातला अभ्यास आपण उद्याच्या सेशन मध्ये करणार आहोत. तर लेडीज अँड जेंटलमन, युअर बॅच हॅज बीन स्टार्टेड अँड टुमॉरो वी विल सी इन डेप्थ. हे इन डेप्थ मध्ये जाऊन आपण पाहणार आहोत की याचे एरर्स किंवा कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट मधला काय फरक असतो, कसा शोधायचा, कशी एरर होतात आणि ग्रामॅटिकल एरर वरती कसे प्रश्न आपल्याला टॅकल करता येऊ शकतात. इथपर्यंत अभ्यास पाहणार आहोत. आय होप तुम्हाला आजचं सेशन चांगलं समजलं असेल, याच्यात मला तील मात्र शंका नाही. अँड आय वुड लाईक टू स्टॉप हिअर टुडे. वी विल डेफिनेटली कंटिन्यू टुमॉरो. उद्या आपण कंटिन्यू करणार आहोत हे सेशन. पुढे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट मध्ये असणारा फरक, त्यामध्ये येणारे एरर आणि ते कसे शोधायचे या संदर्भातला अभ्यास. तुर्तास आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या सेशन मध्ये पुढील भागामध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवंतकर सर नेहमी तुमच्या सोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू. सी यू सून.